मोर इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य मराठी म्हणी पाहणार आहोत। त्याआधी जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर आताच सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, भिंतीला कान असतात या म्हणीचा अर्थ ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गुप्त कुणीतरी ऐकणे। प्रश्न क्रमांक 2, उसाच्या पोटी कापूस या म्हणीचा योग्य अर्थ लिहा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती। प्रश्न क्रमांक 3, मस्किरीची होते कुस्किरी या म्हणीचा अर्थ ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, थट्टेचा परिणाम भयंकर वाईट होणे। प्रश्न क्रमांक 4, एका पिसाने कोणी मोर होत नाही या म्हणीचा अर्थ ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, थोड्याशा यशाने हुरळून जाणे। प्रश्न क्रमांक 5, सुरुवातीलाच माशी शिंकली या म्हणीचा अर्थ ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आरंभलाच अपशकुन। प्रश्न क्रमांक 6, एका खांबावर द्वारका या म्हणीचा अर्थ ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, एका व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे। प्रश्न क्रमांक 7, अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे या म्हणीचा अर्थ सांगा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नाव मोठे लक्षण खोटे। प्रश्न क्रमांक 8, 10 गेले 5 उरले या म्हणीचा अर्थ लिहा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आयुष्य कमी उरणे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी समानार्थीची म्हण ओळखा। शेरात सव्वा शेर। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, चोरावर मोर। प्रश्न क्रमांक 10, करीन ती पूर्व या म्हणीचा अर्थ ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, आपले म्हणणेच लावून धरणे। प्रश्न क्रमांक 11, अचाट खाणे मसनात जाणे या म्हणीचा अर्थ ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, खाण्यापिण्याच्या वागण्याचा अतिरेक अंगाशी येतो। प्रश्न क्रमांक 12, पुढील म्हण पूर्ण करा। अघटित वार्ता आणि डॅश डॅश गेले तीर्था। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कोल्हे। प्रश्न क्रमांक 13, पुढील रिकाम्या जागी योग्य शब्द ओळखा। दाम करी काम डॅश डॅश करी सलाम। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बीवी। प्रश्न क्रमांक 14, पाप आट्यावर बोंबलते या म्हणीचा अर्थ ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही। प्रश्न क्रमांक 15, पुराणातील वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ ओळखा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पौराणिक दाखल्याचा व्यवहारात उपयोग नाही। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।